Hello friends, welcome to official YouTube channel of Yashotip IAS Academy. Myself Vaishali आणि आज आपण कंटिन्यू करूया क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर आपण सुरुवात करणार आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वनस्पतींचे वर्गीकरण. लास्ट लेक्चरमध्ये आपण या स्लाइडवर थांबलो होतो. सजीव सृष्टीमध्ये दोन किंगडम आहे, एक आहे प्लांट्स आणि दुसरी आहे प्राणी. तर प्लांट जे आहे ते दोन सब किंगडममध्ये विभागल्या गेलेले आहे, क्रिप्टोगॅमी आणि फॅनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी म्हणजे अपुष्प वनस्पती आणि फॅनेरोगॅमी म्हणजे सपुष्प वनस्पती. क्रिप्टोगॅमीमध्ये तीन विभाग आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. फॅनेरोगॅमीमध्ये एक विभाग आहे, स्पर्मॅटोफायटा. स्पर्मॅटोफायटा म्हणजे ज्यांना बीज येतात. थॅलोफायटामध्ये दोन सब डिव्हिजन आहे, उपविभाग, अल्गी आणि फंगी. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि स्पर्मॅटोफायटामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्म पुन्हा अजून दोन विभागामध्ये त्याचे अजून डिव्हिजन आहे, सब डिव्हिजन, दॅट इज मोनोकॉट. मोनोकॉट म्हणजे एकदल आणि डायकॉट म्हणजे द्विदल वनस्पती. मोनोकॉट आणि डायकॉट, एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. तर आता पूर्ण चार्टचं आपण क्लासिफिकेशन बघूया, म्हणजे एकेकाचे वैशिष्ट्य आणि त्याचे एक्झाम्पल्स. तर पहिला विभाग आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा, थॅलो म्हणजे जी प्लांट बॉडी थॅलस सारखी दिसते. थॅलस याला मूळ, खोड, पाने नसतात. तर पहिलं महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टर आहे की या वनस्पतीला मूळ, खोड, पाने नाहीत. याचं नावच तशावरून पडलेलं आहे की याची बॉडी चपटी म्हणजे थॅलस. तर याला थॅलोफायटा म्हणजे थॅलस लाईक बॉडी. या वनस्पती जलचर असतात. आपण एका एका शब्दात घेऊ, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल. एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात, म्हणजे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. काही सूक्ष्मदर्शकाने पाहावं लागतात, म्हणजेच मायक्रोस्कोपिक असतात, तर काही त्याच्यापेक्षा मोठ्या असतात. आणि स्वयंपोषी, स्वयंपोषी म्हणजेच हिरव्या असतात आणि स्वतःचं अन्न स्वतः करतात, दॅट इज ऑटोट्रॉफिक. याला शब्द आहे ऑटोट्रॉफिक. आणि महत्त्वाचा पॉईंट आहे एक, या कुठल्याही वनस्पतीमध्ये जलवाहिन्या म्हणजेच झायलम टिश्यू, पेशी आणि उतीमध्ये जेव्हा आपण बघू झायलम तुम्हाला कळेल, झायलम जलवाहिन्या ज्या वनस्पतीमध्ये मुळांपासून पूर्ण वनस्पतीला पाण्याचा जो सप्लाय करतात त्या आहे झायलम उती. आणि रसवाहिन्या म्हणजेच फ्लोएम. वनस्पतींनी जे अन्न तयार केलेलं आहे इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ते सगळ्या भागांना पोहोचवण्याचं काम करतं आहे फ्लोएम म्हणजेच रसवाहिन्या. ह्या दोन्हीही थॅलोफायटामध्ये नसतात. आता हा पॉईंट याच्यासाठी आहे की प्रश्न असाही बनू शकतो की कुठल्या विभागामध्ये जलवाहिन्या, रसवाहिन्या नसतात. तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या विभागामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात, तर त्या थॅलोफायटामध्ये नसतात. नंतर महत्त्वाचं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, झाले 4 महत्त्वाचे कॅरेक्टर आपण लक्षात ठेवतो. त्याला आपण कंबाईन केलं. मूळ, खोड, पाने नसतात, यांची बॉडी थॅलससारखी असतात. जलचर, एकपेशीय, बहुपेशीय, स्वयंपोषी किंवा मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्मदर्शकांनी पाहावं लागतात किंवा काही मोठ्या असतात. जलवाहिन्या, रसवाहिन्या नसतात. त्याचे उदाहरणं बघू आपण. थॅलोफायटा, स्पायरोगायरा मोस्ट कॉमन एक्झाम्पल, पण ही मायक्रोस्कोपिक आहे, याला आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने बघावे लागतात. अल्वा, कॅरा, क्लायडोफोरा, दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ थॅलोफायटा. याच्या व्यतिरिक्त क्लॅमायडोमोनास, वॉलबॉक्स, युलोथ्रिक्स. क्लॅमायडोमोनास क्लॅमायडोमोनास, क्लॅमायडोमोनास दिले का नाही? क्लॅमायडोमोनास, क्लॅमायडोमोनास दिले का नाही? क्लॅमायडोमोनास दिले का नाही? क्लॅमायडोमोनास दिले का नाही? क्लॅमायडोमोनास दिले का नाही? क्लॅमायडोमोनास दिले का नाही?
क्लॅमायडोमोनास, युलोथ्रिक्स, क्लोरेला. These are some examples of algae again. अल्वा दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये, कॅरा पण दिलेलं आहे, क्लॅडोफोरा पण दिलेलं आहे. क्लोरेला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, इट इज ॲस्ट्रोनॉट्स फूड, म्हणजे जे अवकाशवीर असतात फूड, तर ते स्वतःचं फूड म्हणून क्लोरेला या वनस्पतीला स्वतःसोबत घेऊन जातात. तर लक्षात ठेवायचे आहे उदाहरणावरूनही तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण बघू टाइप्स ऑफ अल्गी. अल्गी ह्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात, त्यांच्यामुळे वेगवेगळे पिगमेंट्स असतात, म्हणून ते वेगवेगळ्या रंगाच्या असतात. तर त्या रंगानुसार त्यांचे टाईप दिलेले आहे. युग्लिनोफायटा, युग्लिनॉइड्स नावाचा पिगमेंट असतो त्याच्यामध्ये. पायरोफायटा, इट इज नोन ॲज फायर अल्गी. याच्यामधून काही लाईट निघतो म्हणून याला फायर अल्गी म्हणतात. क्लोरोफायटा, ग्रीन अल्गी. क्रिझोफायटा, गोल्डन ब्राऊन अल्गी, अँड याला डायटोमसुद्धा म्हणतात. क्रिझोफायटा, इट इज ऑल्सो नोन ॲज क्रिझोफायटा. पिनोफायटा, ब्राऊन अल्गी, याचा अपीयरन्स ब्राऊन दिसतो. रोडोफायटा, रेड, लाल समुद्रामध्ये जी अल्गी आहे ती रेड अल्गी आहे, दॅट इज रोडोफायटा. झॅन्थोफायटा, येल्लो ग्रीन अल्गी. याच्यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे, झॅन्थोफायटा कुठल्या प्रकारची आहे, तर येल्लो ग्रीन अल्गी ही झॅन्थोफायटा आहे. असे बाकीचेही प्रश्न याच्यावर बनू शकतात. दुसरा विभाग आहे ब्रायोफायटा. आता हा एक स्पेशल असा विभाग आहे, कारण ही पहिली वनस्पती आहे जी उभयचर आहे, ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्सचा अर्थ माहिती आहे, ॲम्फिबियन्स. जसा फ्रॉग आहे, बेडूक, पाण्यातही राहतो जमिनीवरही राहतो, तशी ही वनस्पती पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी आढळते, म्हणून याला उभयचर वनस्पती म्हणतात. त्याच्यावर एक प्रश्नही येऊन गेलेला आहे, उभयचर कोणत्या विभागातली वनस्पती ही उभयचर वनस्पती आहे. ॲम्फिबियन्स, पाण्यातही राहते आणि जमिनीवर पण राहते, तर ती आहे ब्रायोफायटा. मग आपण याला कंपॅरेटिव्ह करू पहिल्या विभागासोबत, दॅट इज थॅलोफायटा. तर याला आपण मूळ, खोड आणि पान अशी संरचना नसते. पण काही वनस्पती अशा अपीयर होतात की ज्याला असं वाटते आपल्याला की आहे, पण त्या नाहीत, आभासी आहेत, मूळ, खोड, पाने नाही. पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की ह्या वनस्पती उभयचर आहेत. नंतर याच्यामध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या नसतात. जायलम, नसतात. झायलम आणि फ्लोएम हे अब्सेंट आहे, कारण प्लांट्सची बॉडी ही इतकी छोटी आहे की त्यांना वॉटर कंडक्शन किंवा फूड कंडक्शनची आवश्यकता नसते. काही उतींनी, काही टिश्यूनी हे बनलेले असतात, त्यामुळे ह्या नाहीत. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की ह्या सावलीत किंवा थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. खूप गरम असेल, तापमान जास्त असेल त्या ठिकाणी या वनस्पती आपल्याला दिसत नाही. थंड हवेच्या ठिकाणी किंवा सावलीत आढळतात. आता ज्या ब्रायोफायटामधल्या काही वनस्पती आहेत त्याच्या आपण उदाहरणं बघू. मार्किंशिया, मार्किंशियामध्ये हे फिमेल थॅलस आहे, हे मेल थॅलस आहे. फिमेल थॅलस आणि मेल थॅलस याच्यासाठी आहे की जो रिप्रोडक्शन आहे, प्रजनन आहे, जेव्हा लैंगिक प्रकारे होते तेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते आणि एका याच्यात मेल गॅमेट आणि दुसऱ्या याच्यात फिमेल गॅमेट होतो. हा आहे फिमेल आणि हा आहे मेल प्लांट. मार्किंशिया हा आहे फ्युनॅरिया. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मूळ, खोड, पानं नसतात, पण कधी कधी आपल्याला वाटतं की आहे. तर जसं हे आपल्याला दिसतं, रायझॉइड्स आहे, मुळांप्रमाणे दिसतात, लीफ लाईक स्ट्रक्चर, बट दीज आर नॉट एक्झॅक्टली लीव्स. आणि हा सेटा आहे विच लुक्स लाईक अ स्टेम, पण ते स्टेम नाही आहे, ओरिजिनल आभासी रचना आहे याच्यामध्ये. स्पॅग्नम हा एक महत्त्वाचा एक्झाम्पल आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. स्पॅग्नमचे प्रकार, युजेस काय आहे, हा ब्रायोफाईट का महत्त्वाचा आहे, तर हा जमिनीची धूप थांबवतो.
जमिनीची धूप, सॉइल इरोजन, आणि पाणी ॲब्झॉर्ब करतो, पाण्याचं शोषण करून घेतो, तर वॉटर ॲब्झॉर्प्शन. ओके, तर स्पॅग्नमचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यावर आपण जमिनीची धूप थांबवतो आणि वॉटर ॲब्झॉर्ब करतो. फिनारिया, मार्केन्शिया, अँथेसिरॉस सम एक्झाम्पल ऑफ ब्रायोफाइट्स. आता याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की प्रजनन जे आहे दोन्ही प्रकारे आहे, दॅट इज फॉर गॅमेटोफाइट अँड स्पोरोफाइट. ते आपण टेरिडोफाइटामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्याच्या आधी आपण बघू ब्रायोफाइट्स हे 3 प्रकारचे असतात. ब्रायोफाइट्स हा आहे लिव्हरवर्ट, दुसरा प्रकार आहे हॉर्नवर्ट आणि तिसरा आहे मॉसेस. मॉसेस हा सगळ्यात इव्हॉल्व्ड ब्रायोफाइट आहे. जो स्पॅग्नम आपण सांगितला तो मॉसेसमध्ये येतो, मॉसेसचा प्रकार आहे. तिसरा विभाग आहे टेरिडोफाइटा. टेरिडोफाइटा, तर टेरिडोफाइटाचं आपण स्पेशल कॅरेक्टर काय आहे, तर स्पेशल कॅरेक्टर प्रत्येक विभागातलं एक आहे. जसं थॅलोफाइटाची थॅलससारखी बॉडी आहे, ब्रायोफाइटा हा एम्फिबियन आहे, आणि टेरिडोफाइटाचं एक स्पेशल कॅरेक्टर महत्त्वाचं आपण पहिले लिहायचं, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या विभागापासून सुरू होतात प्लांट्समध्ये. म्हणजेच थॅलोफाइटामध्ये जलवाहिनी व रसवाहिनी, झायलम अँड फ्लोएम टिश्यू आहेत. तर आपल्याला क्लासिफाय करायला बरं होतं की 3 विभागामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य कुठले आहेत. तर थॅलोफाइटाचं जसं थॅलससारखी बॉडी आहे, ब्रायोफाइटाचं उभयचर आहे, आणि टेरिडोफाइटाचं झायलम आणि फ्लोएम टिश्यू असतात. मूळ खोड पाने असतात, पहिल्या 2 मध्ये नव्हते. मूळ खोड पाने असतात. नंतर टेरिडोफाइटाचं तिसरं वैशिष्ट्य आहे की ही एक अशी वनस्पती आहे ज्याच्यामध्ये जे प्रजनन आहे, रिप्रोडक्शन आहे, ते 2 प्रकारे होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज अलैंगिक प्रजनन हे स्पोर फॉर्मेशनने होतं. याच्यावर छोटे छोटे स्पोर्स येतात आणि जे स्पोर्स जमिनीवर पडल्यावर त्याच्यापासून नवीन टेरिडोफाइटाचं प्लांट तयार होतं. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज बाय गॅमेट फॉर्मेशन. युग्मक याला म्हणतात युग्मक, आणि स्पोरला म्हणतात बीजाणू. युग्मक तयार होतात आणि याच्यामध्ये बीजाणू तयार होतात. आणि या प्लांटमध्ये जे आहे टेरिडोफाइटाचं 2 प्रकारचं प्रजनन आहे. जेव्हा ही लैंगिक प्रजनन असतात त्याला गॅमेटोफाइट फेज म्हणतात, आणि जेव्हा अलैंगिक प्रजनन असतात ते स्पोर्सच्या याने होतात त्याला म्हणतात स्पोरोफिटिक जनरेशन, स्पोरोफाइट. एकदा याच्यामध्ये स्पोरोनी रिप्रोडक्शन होते, मग गॅमेटोफाइटने होते, दॅट इज कॉल्ड ॲज ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. टेरिडोफाइटामध्ये आणि ब्रायोफाइटा दोन्हीमध्ये ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला, ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. रिप्रोडक्शन हे टेरिडोफाइटामध्ये कधी स्पोरोफाइटाने होते, कधी गॅमेटोफाइटा म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅमेट्सने होते. याच्यामध्ये मोस्टली स्पोरोफाइटाने होते. तर ही स्टेज आहे ही डॉमिनेटिंग आहे. स्पोरोफिटिक जनरेशन जास्त आढळतं आपल्याला ॲज कम्पेअर टू गॅमेटोफाइटिक जनरेशन. याचे उदाहरणं आहेत फर्न. फर्न म्हणजेच नेचे.
मोस्ट कॉमन एक्झाम्पल कुठेही आढळतं, थंड हवेच्या ठिकाणी जास्त आढळतात, पण जिथेही थोडी सावली असेल किंवा टेम्परेचर तापमान कमी असेल त्या ठिकाणी आपल्याला नेचे आढळतात. नंतर याचे उदाहरण आहे सिलॅजेनिला, टेरिस, ड्रायोटेरिस, इक्विसेटम, ॲडिएन्थम. याचे नावं तुम्हाला असेच लक्षात ठेवायचे आहे. टेरिस, पी सायलेंट आहे इथे, टेरिस, ॲडिएन्थम, ॲडिएन्थम, सिलॅजेनिला, सिलॅजेनिला. नावं पाठ करायची आहे. ड्रायोटेरिस आणि हा आहे इक्विसेटम. इक्विसेटम हे एक्झाम्पल आहे, नेचरचं एक्झाम्पल आहे. बऱ्याच ठिकाणी डेकोरेटिव्ह प्लांट, गार्डन प्लांट म्हणून पण याला यूज करतात. अझोला पिन्नेटा ही एक एक्झाम्पल आहे जे आपल्याला याच्यात नाही. अझोला पिन्नेटा, अझोला पिन्नेटा. हिरवळीचे खत, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. हिरवळीचे खत, टेरिडो फायटामध्ये आहे हे अझोला पिन्नेटा. आले लक्षात? 3 विभाग झालेले आपले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. एक्झाम्पलवर प्रश्न येतो म्हणून आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. कंबाईन बी 2017 मध्ये. नेचे कशामध्ये येतात? तर नेचे हे टेरिडोफायटा या विभागामध्ये येतात. ओके, आता आपण चालू करू. फॅनरोगॅमचा विभाग स्पर्मॅटोफाइट. स्पर्म्या म्हणजे बीज, ज्याला बीज येतात अशा वनस्पती, सीड्स. ओके, स्पर्म्या म्हणजे बीज. आता हे जे स्पर्मॅटोफाइट आहे याला आपण 2 भागांमध्ये विभाजित केलेलं आहे. जिम्नोस्पर्म, याला म्हणतात अनावृत्त बीजी, अनावृत्त बीजी. आणि दुसरा आहे एंजिओस्पर्म. हा आहे आवृत्त बीजी, ज्याला बीजे येतात. आणि मोस्टली 90% एंजिओस्पर्म प्लांट आहेत त्यांना फुलं येतात. ओके, ज्यांना फुलं असतात असे एंजिओस्पर्म, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. अनावृत्त, समजा बीज असलंही जिम्नोस्पर्ममध्ये तर त्याच्यावर कवरिंग नसतं, आवरण नसतं, म्हणून याला अनावृत्त बीजी. आणि याच्यामध्ये जर सीड्स असेल तर त्या सीड्सच्या वरती एक आवरण असतं, म्हणून त्याला आवृत्त बीजी असे म्हणतात. एंजिओस्पर्मचे अजून 2 ग्रुप्स आहे, गट आहेत. एकदल बीजपत्री आणि दुसरं आहे द्विदल, मोनोकॉट आणि डायकॉट. नावावरून आपल्याला लक्षात येतात. मोनोकॉट आणि डायकॉट. गहू, तांदूळ एक बीज असणारे आहे, म्हणजे त्याला जर आपण डाळ करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही. मोस्टली सिरियल्स जसं गहू आहे, तांदूळ आहे, बाजरा आहे, ज्वारी आहे, हे सगळे एकदल, ज्याचं बीजमध्ये फक्त एक दल आहे. ओके, आणि द्विदल म्हणजे 2. जसं तूरमध्ये आपण पाहतो की हे 2 मध्ये डिवाइड होऊ शकतं. चनामध्ये आहे, मूग, उडद, या सगळ्यांमध्ये असे 2 भाग होतात, म्हणून त्याला द्विदल वनस्पती असे म्हणतात. तर बघू आपण सगळ्यात पहिले अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म. पहिलं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे बियांना आवरण नसते. बियांना आवरण नसते. सीड्स आर नॉट कवर्ड, अनकवर्ड सीड्स किंवा नेकेड सीड्स असं म्हणतात. फुले येत नाही, या वनस्पतीला फुले येत नाही. याच्यामध्ये जे प्रजनन आहे होते ते कोन्सनी होतं. याच्यामध्ये मायक्रोफोरोफिल आणि मेगॅस्पोरोफिल असे 2 कोन असतात. ओके, बियांना आवरण नसते हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जिम्नोस्पर्मचं. जिम्नोस्पर्मचं नावच त्याच्यावरून आहे, अनावृत्त बीजी.
फुले आणि फळे येत नाही, बियाही कधी कधी तयार होत नाही, फळे सुद्धा नाही. फळे नाही, फुले नाही, बीज असेल तर त्यांना कुठल्या प्रकारचं आवरण नाही. आता यांचे प्लांट्स कसे असतात? जिम्नोस्पर्म ओळखायला अगदी सोपे आहे. थंड हवेच्या ठिकाणी किंवा जिथे बर्फ पडतो त्या ठिकाणी तुम्ही अशा कोनिफेरस वनस्पती बघितलेले आहेत. देवदार, सायकस, पायनस, ज्याचे जे पाने असतात ते सुईसारखे असतात, निडल्ससारखे असतात. तर याच्यावर जर बर्फ पडला तर हा ॲक्युम्युलेट होणार नाही, थांबणार नाही, हा वितळून खाली पडेल. त्याच्यासाठी याचे पाने जे आहे अंकुचीदार असतात, सुईसारखे असतात आणि मोस्टली हे थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे जिथे बर्फ पडतो त्या ठिकाणी अशा प्रकारची वनस्पती आढळतात. नंतर ही सदारहित म्हणजेच एव्हरग्रीन, कधीच सुकत नाही, वाळत नाही. आपण बऱ्याच वनस्पती बघतो की ज्यांचे पाने गळतात, म्हणजे वर्षातून त्यांना सदाहरित, एव्हरग्रीन आणि बहुवार्षिक, पेरिनियल. बहुवार्षिक म्हणजेच पेरिनियल, वर्षानुवर्ष 100, 150, काही काही 120 वर्षाचे असे झाडं असतात. बहुवार्षिक, खूप जुने जुने झाडं आपल्याला बहुवार्षिक. ओके, हे महत्त्वाचे काही वैशिष्ट्य आहे. जिम्नोस्पर्मचे बियांना आवरण नसते, फुलं येत नाही, फळे येत नाही, सदारहित आहे आणि बहुवार्षिक असतात आणि याचे पानं जे आहे असे आणि झाडांचा शेपसुद्धा असा असतो. अजून तुम्हाला विद्याचं झाड आठवतं, इकडच्या प्रदेशात सुद्धा दिसतं विद्या, थुजा, त्याचं एक नाव आहे थुजा, विद्याचं झाड. किंवा ज्यांचे पानं आपल्याला कोकोनट ट्री, म्हणजे नारळाच्या झाडासारखे दिसतात, असे टोकदार पानं असतात ते. एक्झाम्पल आहे, उदाहरणं, कोनिफर्स, सायकस, पायनस, थुजा, हे काही जिम्नोस्पर्मचे उदाहरणं आहेत. एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म. नॅटोफायटा, नॅटोफायटा, नॅटोफायटा ही एक वनस्पती जिम्नोस्पर्ममध्ये येते. त्याच्यानंतर जिंकोज, जिंको बायलोबा असं याचं नाव आहे, जिंकोज. जिंकोज ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की वाचण्यात आलेलं आहे की ही वनस्पती जी आहे, जेव्हा हिरोशिमा नागासाकीला ॲटॉमिक बॉम्ब जेव्हा आले होते तेव्हासुद्धा ही वनस्पती नष्ट झालेली नाही. इतकी ही स्टर्डी असते, इतकी ही स्ट्रॉंग वनस्पती आहे जिंकोज बायलोबा, म्हणजेच बहुवार्षिक आहे, जगू शकते. रेडवर्ट वूड, रेडवर्ट वूड हा सुद्धा जिम्नोस्पर्ममध्ये येणारा एक प्लांट आहे. टॅक्झोसोडियम मायक्रोनॅटम, याच्यावर प्रश्न आलेला आहे. सर्वात रुंद वनस्पती जी आहे ती आहे टॅक्झोसोडियम मायक्रोमॅटम. काही जिम्नोस्पर्म जे आहे बऱ्याच ठिकाणी यूज होतात, जसं साबुदाणा बनवण्यासाठी जिम्नोस्पर्मचा यूज होतो. नंतर पेन्सिल, पेन होल्डर बनवण्यासाठी, मॅचस्टिक ज्या आगकाडीच्या काड्या असतात त्याच्यासाठी याचं काम होतं, उपयोग होतो. पाईन जो आपण पायनस बघितलेला आहे याच्यापासून, पाईन ट्रीज, PINE, तर पाईन, टर्पेंटाईन ऑइल पाईनपासून काढतात. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे जे उपयोग आहे ते जिम्नोस्पर्मच्या वनस्पतींपासून येतात. नेक्स्ट विभाग आहे आवृत्तबीजी, अँजिओस्पर्म. आवृत्तबीजी. आता याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कुठलं आहे की याची जी सीड आहे हे कवर्ड असतात, आवरण असते, यांच्या ज्या बीजांवर आहे ते आवरण असते. आवृत्तबीजी. तर पहिलं वैशिष्ट्य आहे याचं, बीजांना आवरण असतं, सीड्सला कवरिंग असतं.
बीजांना आवरण असतं. हे आवृत्तबीजीचं पहिलं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. यांना फळे फुले येतात आणि फुलांमध्ये फळे फुले बिया हे सगळं असतं, याच्यामध्ये बीज असतं. ओके, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फूल हा जो आहे आपण बघितलं आहे की फ्लावर इज अ ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट्स. अँजिओस्पर्ममध्ये जे आहे फ्लावरमधून रिप्रोडक्शन होतं. तर फ्लावरमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात गायनोशियम आणि अँड्रोशियम. ओके, गायनोशियम अँड अँड्रोशियम. याच्यामध्ये ओव्ह्यूल आणि ओव्हरी असतं. अँड्रोशियम आणि हा आहे गायनोशियम. हा जो आहे गायनोशियम फुलांमधला फिमेल पार्ट आहे आणि अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे. जेव्हा याच्यावर असणारे हे पोलन आहे हे स्टिग्मावर जातात, स्टिग्मापासून ओव्ह्यूलकडे येतात आणि मग इथे सीड तयार होतं, सीड फॉर्मेशन, बीज फॉर्मेशन. तर फुलांमध्ये पुनरुत्पादन करणारे अवयव असतात. ओके, अँड्रोशियम गायनोशियम हे ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन आहे. तर हे महत्त्वाचे आहे आवृत्तबीजीचे काही वैशिष्ट्य. तर आवृत्तबीजी जी आहे पुन्हा 2 गटांमध्ये विभागल्या गेलेली आहे, मोनोकॉट आणि डायकॉट. ओके, मोनोकॉट आणि डायकॉट लक्षात ठेवण्याचं एकच आहे की आपण जे एक बीजपत्री म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरा अशा प्रकारचे जे सीड्स असतात ते मोनोकॉटमध्ये येतात आणि डायकॉटमध्ये आहे तूर, चना, उडद अशा प्रकारच्या ज्या डाळी आहे. पण हे जर सीड असले तर, मग सीड नसले तर डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये काय फरक आहे? तर मोनोकॉटमध्ये एकदल आहे, बीज हे एकदल असतं आणि डायकॉटमध्ये याच्यामध्ये 2 दल असतात, तर त्याला आपण म्हणू द्विदल. जसं आता तुम्हाला सांगितलं मी तूर, चना हे 2 इवन शेंगदाणा, ग्राउंडनट हा सुद्धा 2 भागांमध्ये विभाजित होतो. फायब्रस रूट, गवत घ्या तुम्ही, गवताला काढून बघा जमिनीतून, त्याचे जे रूट्स असतात, किंवा तुम्ही ओला कांदा बघितला असेल तर ओला कांद्याला जसे रूट्स असतात, ओला कांदा अशा प्रकारचे फायब्रस रूट्स असतात, याला म्हणतो आपण तंतुमय रूट्स. तंतुमय, फायब्रस म्हणजेच तंतुमय. आणि डायकॉटमध्ये आहे जो एक लॉंग असा रूट असतो आणि त्याच्यापासून मग असे सबरूट्स तयार होतात, त्याला आपण म्हणतो सोटमूळ. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज टॅप रूट. सोटमूळ. कोणतंही जेव्हा आपण बी द्विदलचं पेरतो किंवा जमिनीत टाकतो तेव्हा त्याच्यापासून 2 प्रकारचे ग्रोथ होते. ही आहे रॅडिकल आणि या रॅडिकल पासून मूळ तयार होते म्हणजेच रूट तयार होतं. तर अशा रूटला म्हणतात टॅप रूट. आणि हा भाग आहे प्लिम्यूल. प्लिम्यूल पासून तयार होतो स्टेम. ओके, ती वनस्पती राहते द्विदल वनस्पती. नंतर आहे वस्क्युलर बंडल. वस्क्युलर बंडल म्हणजे झायलम आणि फ्लोएम टिश्यू. हा स्कॅटर्ड आहे, आपण बघू शकतो अशा प्रकारची गोलाकार रचना नाही आणि डायकॉटमध्ये अगदी सिस्टमॅटिक ते एका रिंगमध्ये अरेंज झालेले असतात. त्याच्यामध्ये विखुरलेली आहे, स्कॅटर्ड आहे आणि याच्यामध्ये अगदी गोलाकार आहे. सिस्टमॅटिक झायलम आणि फ्लोएम अरेंज आहे डायकॉटमध्ये. नंतर लीफ, ग्रासेसचं लीफ, बनाना लीफ किंवा आपण बांबू लीफ यांच्यामध्ये जर बघितलं तर यांच्या ज्या वेन्स असतात त्या समांतर असतात. पॅरलल व्हेनेशन, समांतर. ओके, कुठल्याही लीफला आपण बघितलं तर ह्या ज्या वेन्स असतात किंवा बनानाला आपण बघितलं तर एका शिरेवरून ते पान फाटत जातं, तर ती प्रकारची आहे समांतर पॅरलल व्हेनेशन. आणि समजा आपण जास्वंदाचं, गुलाबाचं असं पाहिलं त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लीफमध्ये काही जाळीदार स्ट्रक्चर असते, तर नेट लाईक किंवा याला दुसरा शब्द आहे रेटिक्युलेट व्हेनेशन. जाळीदार किंवा रेटिक्युलेट, नेट लाईक,
जाळीदार. आणि फुलं असेल तर मल्टिपल ऑफ 3, 3 असेल, 6 असेल, 9 असेल, 12 असेल. आणि डायकॉटच्या फुलांमध्ये 4, 5 अशा प्रकारचे पेटल्स म्हणजेच पाकळ्या असतात. हे झाले डायकॉट आणि मोनोकॉटचे डिफरन्सेस. ओके, एकदलचे उदाहरण गहू, ज्वारी, बाजरा, मका, गवत, ऊस, बांबू, कांदा, लसूण, केळी अशा प्रकारची उदाहरणं आहेत. द्विदलची आहेत डाळी आणि कडधान्य. त्याच्यामध्ये निंबू, आंबा, वाटाणा, तूर, हरभरा, कापूस, तुळस, कोथिंबीर, सांभार जो आपण बघतो त्या सगळ्यांचा समावेश होतो. तर हे झालं आपलं लेक्चर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, वनस्पतीचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये आपण 3 विभाग बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. नंतर आपण बघितलं स्पर्मॅटोफायटा जो 2 गटात आहे, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म आहे मोनोकॉट आणि डायकॉट. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे. आपण इथे थांबू आणि पुन्हा आपण ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू व्हेरी मच.